नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अवकाश आणि पर्यावरण या विश्वातल्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या मानवाच्या अस्तित्वाशी आणि कुतूहलाशी जोडलेल्या आहेत आणि याच दोन विषयांशी जोडलेलं एक पॉवर कपल कट्ट्यावर आलंय, ज्यांच्या कार्याचा आवाका पृथ्वीपासून अवकाशापर्यंत पोहोचतो. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी जागतिक पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं. नासाचे वैज्ञानिक डॉक्टर गौतम चट्टोपाध्याय आणि त्यांच्या पत्नी पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सुलेखा चट्टोपाध्याय. पृथ्वी पलीकडे विश्वाच्या अथांग पसाऱ्यात गौतम चट्टोपाध्याय जीवनाच्या शक्यता धुंडाळतायत. ते नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असून अवकाश संशोधन, मायक्रोवेव्ह, टेराहर्ट्ज तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. IIT खरगपूरचे ते विद्यार्थी आहेत. पृथ्वीबाहेरील जीवनाचा शोध घेण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याच्या विकासात गौतम सरांचं मोठं योगदान आहे. विज्ञान क्षेत्रात त्यांनी स्वतःची मोहोर उमटवली असून विश्वातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, गूढ उकळण्याचा त्यांना ध्यास आहे. तर सुलेखा चट्टोपाध्याय कॅलिफोर्निया एअर रिसोर्सेस बोर्ड इथे झिरो एमिशन ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठातून फिजिक्सची डिग्री घेऊन त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD केली. जागतिक ऑटोमोबाईल कंपन्यांचा कार्बन उत्सर्जन लपवण्याचा घोटाळा उघडकीस आणण्यामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. जगाला इलेक्ट्रिक व्हेकल आणि शून्य प्रदूषणाकडे नेण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. गौतम सर आकाशाचा वेध घेतात तर सुलेखा मॅम पृथ्वीचा श्वास जपतात. याच पॉवर कपलशी आज संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या दोघांचं स्वागत. आम्हाला फार आनंद आहे की शास्त्रज्ञ कपल असं आमच्याकडं कट्ट्यावर पहिल्यांदाच येतं आहे. आणि सुलेखाताई पुण्याच्या आहेत आणि त्या अर्थानं गौतमदा आपले जावई आहेत महाराष्ट्राचे. आणि अधिकाचा महिना आता संपत आलेला आहे, त्यामुळं अशा वेळेला जावई भेटणं ही फार, आणि इतका मोठा शास्त्रज्ञ जावई आणि शास्त्रज्ञ लेक महाराष्ट्राची हे आज कट्ट्यावर आलेत, आम्हाला खूप आनंद आहे. गौतमजी मराठी समजू शकतात, त्यांना मराठी ऐकायची सवय आहे असं आपण म्हणूया. पण ते इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये, आय डोंट नो वेदर यू कॅन स्पीक इन हिंदी. तर आपण सुरुवात करताना जेव्हा प्रज्ञानं तुमचं इंट्रोडक्शन केलं तेव्हा तुमचं जे संशोधन आहे मुख्यत्वे त्याच्याबद्दलचा उल्लेख तिनं केला. सो वी वूड लाईक टू अंडरस्टँड की व्हॉट इट इज अँड हाऊ इट इज हेल्पिंग मॅनकाइंड, आय विल से. Yes, so if you think about science began, so one of the biggest science question we are all trying to answer is, are we alone in this universe? Is there life outside our planet Earth? But before I start answering those questions, I want to make one thing very clear. So far, we have not found any sign of life anywhere outside our planet Earth. So whatever you see on YouTube about those aliens, please don't believe. Yeah. Because if your friends or someone says that they have found aliens, please ask them to talk to us so that we can stop spending billions of dollars, searching for life somewhere else. But the question is that, can there be life outside our planet Earth? If we think about it, when you look in the sky, we are in the galaxy called Akash Ganga, Milky Way galaxy. We have about 400 billion stars in our Milky Way galaxy, Akash Ganga. 400 billion. 400, then 9 shunna after that. Those many stars. And in our entire universe, we have about 100 billion galaxies. So if you do your math, you see how many stars are out there. And we are finding that majority of the stars, they have planets around them. Like we still have Navagraha, now of course 8. Pluto is not a planet anymore. But we are finding that majority of the stars, not only one, they have more than one planets around them. The question is, what is the probability that we find one such planet where conditions are such that life can exist? That is a non-zero probability. And that's why we are actually searching for those planets that can there be life.
And when we are talking about life, we are talking of our kind of life, that human kind of life, that hydrocarbon based of life. So we can find other kinds of life, but we cannot really actively search for that. Of course, I'm from Bengal. Rabindranath Tagore had a very beautiful song. It's called Akash Bhora Shurjo Tara Bishwo Bhora Pran. One of the lines is that Janar Majhe Ojanare Korechi Sandhan, which means we search for the unknown with the knowledge of the known. And that's what we are actually trying to do. That's why we are searching for our kind of life. सर ही नेमकी प्रक्रिया कशी असते म्हणजे तुम्ही जेव्हा हे आपले शेजारी शोधताय विश्वातले तर ही प्रक्रिया कशी असते याच्यासाठी काय मशिनरी वापरली जाते कोणतं तंत्रज्ञान असतं Yes, that's actually, you need to study everything. You need expertise in all different areas. So not that one person will study everything, I'm not saying that. But this is space exploration is a multidisciplinary area. You need electronic engineers, physicists, chemists, biologists, thermal engineer, mechanical engineer, even for writers. Some students ask me that I want to go to NASA. What do I study? I tell them that you don't have to study anything specific. Whatever you are studying, try to understand what you are studying. Try to understand the basics. And then if we apply that basic knowledge, then we can build all these different instruments trying to answer these scientific questions. And we believe that we might find, we actually already found quite a few planets where conditions are such that life can exist. And we are actually now building the next generation of instruments to look into that is there sign of life? That's what we are doing. So you mean to say that it is possible in the future that we can go and stay there? I am not saying that yet. The reason is the nearest planet that we found where there is possibility of life, it is 4 light years away. It will take 40 million years for us to go there with current day technology. So it is not going to happen in our lifetime. पण मंगळावर अशा खुणा सापडलेल्या आहेत? No. We have not found any sign of life yet, but there is a possibility of life in Mangal. That's what we are trying to, all this stuff that we keep going back to Mangal. And ISRO also did Mangalayan mission. We are right now in Mangal. And what we are trying to do is, if you have seen Mangal in the past, it was very much like our planet Earth. There was flowing water at one point of time. But if you go to Mangal now, we don't see flowing water. So but there could be some form of life at one point it was there. We don't know yet. We have not found anything. That's what we are searching. तुमचं जे काम आहे ते खूप वेगळं आणि खूप महत्त्वाचं असं काम तुम्ही आत्ता करत आहात. आणि म्हणजे जेव्हा मी तुमच्याबद्दल वाचत होतो तेव्हा पुण्यामध्ये फिजिक्स तुमचा विषय होता. नारळीकरांचे पहिले जे आयुकाचे विद्यार्थी त्यांच्यापैकी तुम्ही होतात. तर फिजिक्सपासनं एन्व्हायरमेंटसारख्या म्हणजे काय झालं की आता तुमचं फिजिक्स संपून गेलं, काय झालं? नाही, फिजिक्स कधीच संपत नाही. कारण हे सगळे मूलभूत विषय आहेत. आणि आत्ता गौतमनी जसं सांगितलं की मंगळावर पूर्वी कदाचित नद्या होत्या, तर मग आपण आपल्या पृथ्वीबद्दल का आपल्याला इतकं व्यवस्थित जपावं लागणार आहे? कारण आपल्याला मंगळ व्हायचं नाही आहे. तर माझा विषय असा आहे की आपल्याला आपली पृथ्वी कशी जपता येईल. कारण आपला श्वास हा आपण आहोत हे एका श्वासाच्या दुसऱ्या श्वासाच्या अंतरात आहोत, ते आपण लक्षात येत नाही. पण ही जी आपण हवा आत घेतोय त्याच्यात किती प्रदूषण वाढतंय, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर किती परिणाम होतोय. आणि तो नुसता शरीरावर होतोय असं नाही, तुमच्या इकॉनॉमीवर परिणाम होतोय. कारण आज तुम्ही थकलेले भागलेले ऑफिसमध्ये पोचलात तर तुमची प्रोडक्टिव्हिटी पण कमी होणार आहे. सो असा जर सगळा विचार केला तर बेसिकली फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी खूप जवळ आहे. पण तुम्हाला आत्ता म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मोठे काय बदल
विघातक बदल आपण म्हणू पृथ्वीच्या बाबतीत घडताना दिसत आहेत? सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही बघाल इथं नॉर्मली मॉन्सून आपल्याला भारतातली गोष्ट घ्यायची तर मी लहान असताना 1 जूनला मॉन्सून केरळमध्ये येतो, 7 जूनला पुण्यात पोचतो किंवा मुंबईत पोचतो. आता 7 जूनची आज 15 जून झाली आहे, अजून नुसते थोडेसे ढग दिसत आहेत पण पाऊस पडत नाही आहे. आणि हा नुसता पावसाचाच प्रश्न नाही आहे, मग दुष्काळ पडतो. मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इतक्या जोरात पडतो की ते पाणी आपल्याला साठवता येत नाही, शेतीची हानी होते. म्हणजे हीट वेव्ज, टॉर्नेडोज, नंतर दुष्काळ, ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडतात. काही वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये खूप पाऊस पडला आणि दरवेळेला आपण बातम्यात ऐकतो 100 वर्षात असं घडलं नाही आहे. पण हे असं का घडतं आहे, हे घडणं कमी करण्याकरता आपल्याला काय काय करावं लागेल ह्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते शिक्षण नुसतं शिक्षण घेऊन पण उपयोग नाही, ते आपल्याला अंमलात आणलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाला म्हणजे साधारण आपण मराठी माणूस आंदोलन करण्यात जरा उत्साही असतो, पण एकत्र येऊन ह्याच्यातनं सोल्युशन्स काढली पाहिजेत. पण दिसते काय म्हणजे मगाशी तुम्ही तापमानाच्या बद्दल यू वर टॉकिंग अबाउट रायझिंग टेम्परेचर अँड ऑल दिस थिंग्स. So, yeah, but I can discuss that. NASA have put together a video showing the surface temperature of planet Earth from 1880 to 2024. Actually, her organization, they are using that data to come up with new policies. If you look at that, how it changed over the time. If you actually see that video, you can search in the Google and find that video. And you see your 2024, what the temperature is. So it has gone in 1 year, in first time in 2024, we went above 1.5 degrees centigrade above the threshold that we had set. in 1 year. In 1 year. 1.5 degrees scary. centigrade. It's scary. You might say 1.5, we don't feel it. Globally, if you look at Himalayas, if the temperature rises by 1.5 degrees centigrade, all those ice them starts melting. That creates flood. So the extreme environment, that's what she was talking about, we are more and more seeing that extreme environmental impact. ॲक्च्युली फ्लॉरिडामध्ये जवळजवळ 1.5 फूट वाढलेली आहे पाण्याची पातळी. मुंबईमध्ये जर 1.5 फूट आपल्या समुद्राची पातळी वाढली तर किती घरं नष्ट होतील. आणि नासा, इस्रो हे जे ऑब्झर्व करताय ते वैज्ञानिक लोकांपर्यंतच पोचलेलं आहे. ती लोक तो डेटा ॲनलाइज करतायत, पण ते पुढं जायला आपल्याला पॉलिसीज बदलल्या पाहिजेत. आम्हाला फ्लॅट घ्यायचा म्हणून मला ओशन फेसिंग किंवा सी फेसिंग पाहिजे, तर सगळ्यांनाच हवं असतं, प्रश्नच नाही, मला पण पाहिजे. पण तिथं तुम्ही फेसिंग करेपर्यंत तुमची जर खालची पातळी गेली तर तुमचं घर पूर्ण धस्व होऊन जाईल ना. Yeah, one of the things that she and her organization is doing is that we are scientists, we collect data, we are trying to understand what is happening, but at the end of the day, we also have to change policy. And sometimes scientists, we talk in our science language that the politicians and our policy makers, they don't understand. So if you can go somehow bridge that gap, that this is what science is doing, this is what evidence is telling us, and this is how it's going to impact your next election. If you can make that connection, then actually they will understand. So, and there त्याच्यासाठी ह्या अशा ज्या आपण गप्पा मारतोय माझ्या गट्टामध्ये, त्या फायद्याच्या होतात. कारण सगळेजण हा प्रोग्राम बघत असतात, पण आता सायंटिस्ट लोक जनरली काय करतात, रिसर्च पेपर लिहितील, ते पब्लिश करतील, त्यांचेच लोक ते वाचत राहतात. पण सामान्य माणूस काय बघतो, तो असे प्रोग्राम बघतो. पण जर ते वाचलेल्या गोष्टी आपण समजावून सांगितल्या तर आत्ता हा मागे जो केशरी लाल कलर आहे, एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे पृथ्वीचं, आणि नासाचा जर लोगो पाहिला तर तो निळा आहे.
पण तो ब्लू कलर पृथ्वीचं टेम्परेचर निळं होतं एकेकाळी. म्हणजे जर स्केलमध्ये पाहिलं तर निळ्यापासून लालपर्यंत जाणं म्हणजे काय, कमी टेम्परेचरपासून वाढत चाललेलं आहे. तर 1960-70 सालेपर्यंत निळसर रंग होता. हे गेले 50-70 वर्षात आपण इतकं वाढवलेलं आहे टेम्परेचर. त्यामुळे या अचानक गोष्टी घडत राहत आहेत आणि दरवेळेला इतके वर्षात कधी असं झालेलं नाही आहे, एवढा पाऊस पडलेला नाही आहे, एवढा दुष्काळ पडलेला नाही आहे, एवढी शेताची हानी झालेली नाही आहे. पण महागाई त्यामुळेच वाढते ना. पण गौतमजी, तुमचं जे संशोधन आहे ते तुम्ही पृथ्वीबाहेर काय आहे त्याचा शोध घेताय. तुमच्या रिसर्चबद्दल सांगा ना. या तुमचं स्पेसिफिक जे रिसर्च आहे Yeah. ते काय आहे. So what I'm doing is I'm building instruments. I build instruments to do science. Basically, it starts with a big science question we want to answer. We are talking about water, that water level will rise. When our planet Earth was created, when our solar system was created, there was no water. How many of you knew? No. And scientists believe that Dhumketu, they brought water to Earth. So, and they are the comets. And comet Dhumketu, they contain a lot of water. They have a little bit of stone and gases, but mostly they are water. We are finding that our ratio on planet Earth is very similar to the water we find on some of the Dhumketus. If the ratio of different water is same, the source has to be the same. That's how it all came here. So we are measuring, going to different Dhumketus, what is that water ratio. So far we made only about 10 such measurements, not many. So I actually recently built an instrument, very shoebox size, this small satellite, but they can do very powerful. They can go to different Dhumketus and make these measurements and tell for once and all that did Dhumketu brought water to Earth. So that's what one of the things that I developed recently. तुम्ही तुमच्या कामाबद्दल सांगा ना आणखीन. माझं काम जास्त करून आपल्या पृथ्वीला वाचवण्याकरता असतं. सो सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात, तर मी लॅबमध्ये आपल्या गाड्या असतात त्यांना जिममध्ये आपण गेलो की कसं आपण पळतो तसं एक डायनमोमीटर म्हणून एक हे असतं. सो इट इज लाईक अ ट्रेडमिल फॉर द कार. तर आम्ही त्या कारला त्या ट्रेडमिलवर ठेवतो, ड्रायव्हरला सांगतो तू अशा पद्धतीने गाडी चालव. समजा मुंबईच्या ड्रायव्हिंगसारखी, तर त्याला ती सायकल दिलेली असते की मध्येच जोरात जायचं, मग परत ब्रेक करायचं, मग थोडंसं शेजारच्या ट्रकवाल्याशी काहीतरी बोलायचं किंवा जाऊन चहा प्यायला गाडी बंद केली, एक 10 मिनटं थांबला तर तिथं मग ते इंजिन गार होतं, मग ते परत सुरू करतो तेव्हा तितकं गार झालेलं नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या एमिशन्सवर खूप फरक पडतो. आपल्या प्रत्येक गाडीत आजकाल साधारण 1990 भारतात कदाचित 2000 पासून कॅटलिटिक कन्व्हर्टर नावाचा एक केमिकल रिॲक्टरसारखा बसवलेला असतो. सो तो काय करतो, त्या यंत्रात काय होतं, तुमचा जो गॅस बाहेर एक्झॉस्ट येतो सो तो पुन्हा ऑक्सिडाईज होतो. म्हणजे जितका जास्त त्याला जाळता येईल तितकं, म्हणजे तेवढीच 1 लिटर पेट्रोलमध्ये 10 किलोमीटर जाणारी गाडी आता 12 किलोमीटर जाईल. सो जास्त त्याचा फ्युएल एफिशियन्सी वाढ. तर हे एमिशन्समध्ये जेव्हा बाहेर येतात त्याच्यात कुठले कुठले केमिकल्स बाहेर येतात. सगळे केमिकल्स आपल्या शरीरावर इम्पॅक्ट करतीलच असं नाही, पण काही काही इतकी त्यांची हाय टॉक्सिसिटी असते की साधारण 10 मॉलिक्युल्स आउट ऑफ 1 बिलियन, म्हणजे भारताच्या पॉप्युलेशनमध्ये 10 जण क्रिमिनल असले समजा, तर ते किती त्रास देतील तुमच्या शरीराला असा विचार केला तर इट कॅन बी रिअली टॉक्सिक. त्याच्यातनं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. सो त्याचा संशोधन करून त्याची लेवल किती सेट केली पाहिजे ह्याचा हे करतो आम्ही. सो ती इन्व्हेंटरी मी बिल्ड करत होते, मी म्हणजे माझी अख्खी आमची टीम. त्याच्यातनं आमच्या लक्षात आलं एक खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी, आय कॅन नेम इट, Volkswagen, was cheating us.
कारण देर इज अ सॉफ्टवेअर डिझाईन. आजकालच्या गाड्यांमध्ये इट इज लाईक अ कम्प्युटर बेसिकली. तर ते कॅल्क्युलेट करतं, कारण त्यांना माहिती आहे की कॅलिफोर्नियामध्ये ह्या पॅटर्ननी गाड्या चालवल्या जातात. मग आपण ह्या पॅटर्ननी गाड्या चालवल्या तर आपली गाडी पास होईल, मग आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. आपल्याला चिटिंगचा तर सगळ्यांनाच सवय आहे, माहिती आहे काय असतं. आम्ही असा विचार केला की अरे ह्या सगळ्या गाड्या कशा काय पास होतात. मग आम्ही काय केलं, ॲक्च्युली ह्या गाड्या रस्त्यावर चालवल्या आणि त्याच्या मागे मागे एक इलेक्ट्रिक गाडी मेजरमेंट्स घेत होती. तेव्हा दिसलं की म्हणजे जवळजवळ 30 पट वाढलेलं होतं पोल्युशन लेवल. पण आता तुम्ही करणार काय, तुमचा लॉ म्हणतोय की तुम्ही ह्या पद्धतीने जर चालवलं तर तुम्ही पास. सो वी हॅड टू गो थ्रू अ लार्ज अमाऊंट ऑफ लिगल बॅटलनी गेलं पाहिजे. आणि जवळजवळ 22 बिलियन डॉलरची फाईन व्होल्क्सवॅगनला द्यावी लागली. आणि त्या फाईननी ते पैसे कोणाच्याही खिशात गेलेले नाही. ते पैसे बेसिकली आम्ही असं ठरवलं की आता हे पैसे जे प्रदूषणाचं डॅमेज झालं आहे ते सुधारण्याकरता त्याचा उपयोग केला पाहिजे. तर म्हणजे काय, तर ज्यांची साधारण इन्कम लेवल कमी आहे त्यांना इन्सेंटिव्स देऊन इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजन गाड्या विकत घ्यायची म्हणजे सोय केली पाहिजे, किंवा विजेचं बिल कमी केलं पाहिजे त्यांच्याकरता. सो ऑटोमॅटिकली म्हणजे कोणाच्याच हाती पैसा जात नाही, तो डायरेक्टली कॉम्पन्सेशन ह्या दृष्टीने गेला पाहिजे. पण हा जर विचार म्हणजे ही पॉलिसी जर केली नसती तर आज कुठं गेला असता, म्हणजे तो सगळा पैसा कुठेही जाऊ शकला असता. तर बेसिकली केमिस्ट्री, फिजिक्स, इंजिनिअरिंग आणि पॉलिसी या सगळ्या गोष्टींना जुळून काम करावं लागतं. जेव्हा तुमच्याबद्दलचं वाचलं तेव्हा नारळीकरांचे तुम्ही दोघंही जण प्रिय शिष्य आपण म्हणूया. तर म्हणजे नारळीकरांचा सहवास तुम्हा दोघांनाही खूप मिळाला. काय सांगाल त्यांच्याबद्दल, कसा तुमचा संपर्क पहिल्यांदा झाला, ते तुम्हाला गुरु म्हणून कुठं कसे भेटले? पुण्यामध्ये 2 फिजिक्सचे डिग्री सुरू केल्या होत्या पुणा युनिव्हर्सिटीने. एक डिग्री फक्त टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या कोलॅबरेशनमध्ये होती. त्याच्यासाठी ते 20 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करणार होते पूर्ण भारतातनं. तर त्याच्यासाठी लेखी परीक्षा तर असतेच, पण इंटरव्ह्यू होता. तर इंटरव्ह्यूमध्ये नारळीकर, गोविंद स्वरूप, आणखीन 2 प्रोफेसर फ्रॉम TIFR हे सगळे होते. सगळ्यात चांगली गोष्ट होती त्या म्हणजे प्रोग्राममध्ये जॉईन करण्याकरता ते फेलोशिप देत होते. आता मी खूप मध्यमवर्गीय म्हणजे बॅकग्राऊंडनी येत, तर 7,000 रुपये फेलोशिप आणि ती पुस्तकं विकत घेण्याकरता. म्हणजे किती 90 साली. हां, म्हणजे तुम्ही विश्वासच करू. पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे रिचर्ड फाइनमनची पुस्तकं घेतली 3, आणि त्यामुळे आमच्या दोघांकडे एक कॉपी आहे त्यांची. पण इंटरव्ह्यूमध्ये मला अजूनही आठवतं, त्यांनी एक इक्वेशन आहे त्याचा फॉर्म्युला मला लिहायला सांगितलं, आणि मला पहिल्या 2 स्टेप्स माहिती होत्या, त्याच्यानंतर काही माहिती नव्हतं. आणि मी एकदम एक असतं ना की आता इंटरव्ह्यूमध्ये मला आय एम नॉट गोइंग टू लूज एनिथिंग, सो मला जितकं येतं तेवढंच मी सांगणार. तर मी त्यांना सांगितलं की याच्या पुढच्या गोष्टी त्या क्षुल्लक आहेत, त्याच्यात काही म्हणजे ते लिहिण्यात काही अर्थच नाही आहे, आणि ते सत्य आहे. म्हणजे असं पण नाही की मी खोटं सांगत होते. आणि ते म्हणाले दॅट इज ट्रू, ओके यू आर इन. मी बाहेर आले आणि मी विचार करत होते ॲक्च्युली मला माहिती नाही आहे, पण मी खरं सांगितलं की ते क्षुल्लक गोष्ट आहे, ह्याच्याकडे काही मी लक्ष देत नाही. सो दुसरी एक गोष्ट म्हणजे ते इतके म्हणजे हंबल म्हणतो ना आपण, तसे शिक्षक होते. सो एकदा भारताच्या पंतप्रधानांचा फोन आला, ते आम्हाला फिजिक्स शिकवत होते. पुणा युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमध्ये नुसती खळबळ माजली होती. लोकांना काही कळेना की कारण पंतप्रधानांचा फोन आला, आता यांना जाऊन कोण सांगणार आहे, कारण ते ॲडवायझर टू द प्राईम मिनिस्टर हा रोल होता त्यांचा. सो बेसिकली तुमच्या देशाने तुम्हाला बोलवलेलं आहे,
तर आमच्या डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आले, हळूच दरवाजावर टकटक केलं आणि म्हणाले की असं असं आहे, तो फोन मी होल्डवर ठेवला आहे. तर नारळीकर सर म्हणाले ठीक आहे, त्यांना सांगा मी हे शिकवतोय, 40 मिनिटात संपेल माझं, मग मी येतो. तोपर्यंत त्यांना थांबता आलं तर थांबू दे, नाही तर परत करतील फोन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं शिक्षणावरचं जे प्रेम किंवा एक, आणि ते तो आदर्श आता आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे आम्ही काही करायला गेलो की मग तुम्ही कोणीही फोन करा किंवा काही असो, आपण हातात जे घेतलंय ते पूर्ण करायचं आणि मग पुढे जायचं. ती एक आमच्या सगळ्यांनाच ती सवय लागून गेली. तर ते आमच्या घरी पण आलेले आहेत, जे खूप अशी जवळची ओळख झाली त्यामुळे. His contribution to Indian physics, or no, global, not only Indian, global physics is amazing kind of work that he has done. Very little actually people know, apart from his theory that he gave. One theory is that Big Bang theory, another is steady state theory that he worked on. But he actually did much more about physics. So he was amazing scientist. So we came to know him when he traveled to Pasadena, California, to Caltech. So then we met, we went for dinner together, and it was amazing to even think about that we had this great fortune. खरं तर तुमच्या दोघांकडनंही मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही शिकत होतात, विद्यार्थी दशेत होतात, तेव्हा तुमचे काही आदर्श असतील या क्षेत्रातले, त्यांना ते कोण होते, त्यांना तुम्हाला भेटायला मिळालं का? आणि म्हणजे तुमचा जो शिक्षणापासून शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा प्रवास होता तो कसा होता? मार्गदर्शन कोणाकोणाचं मिळालं? सो मार्गदर्शन म्हटलं तर मी खूप जणांकडनं शिकले. म्हणजे आमच्या शेजारी आजोबा राहायचे, त्यांच्याकडनं पण मी शिकायची. म्हणजे ते ॲक्च्युली शिक्षक होते किंवा ते रिटायर झालेले होते, त्यांची शेती होती, पण ते जनरल शेताच्या गोष्टी सांगायच्या. मग त्याच्यातनं जे काय शिकता येईल म्हणजे ऐकत राहायची, शिक्षण म्हणण्यापेक्षा ऐकत राहायची. लहानपणी मला आई दरवर्षी वसंत व्याख्यान मला पुण्यात व्हायची. त्याला म्हणजे एरवी आमच्याकडे वर्षभर दुष्काळ असायचा गोष्टींचा. तर आई सगळे पैसे जमा करायची की ते तिकीट काढण्याकरता. मग आम्ही सगळ्यात स्वस्त खालती मातीत बसायचो. SP कॉलेजच्या टिळक स्मारक मंदिराच्या तिथं ते व्हायचे. तिथं एके वर्षी जयंत नारळीकर आले होते बोल, आणि काहीही कळत नसताना तेव्हा मी आईला सांगत होते की मला ना ह्यांच्याकडनं शिकायचं. पण म्हणजे दुर्दैव असं की आईने माझ्या बघितलं नाही की मी ॲक्च्युली त्यांची विद्यार्थिनी झालेली होते. सो तो एक म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहे माझ्या जीवनात. What about your teachers and your actually, journey? So I grew up, we are actually 6 brothers and sisters. I grew up in one room home. We did not get 2 meals a day. We come very poor family, and sometimes actually we used to go to bed hungry. And as a kid, when you go to bed hungry, you cannot fall asleep. And so at that time, staying awake because of hunger, I used to dream big. One good thing about dream is that it doesn't cost anything to dream. So, and I used to dream all these big things, that I'm a big scientist somewhere, I'm studying at big universities, and all those stuff used to be, used to come. And role play, you can think about, used to do that. And But you were dreaming that time also of becoming scientist, not doctor or engineer. No, yeah, exactly, because there was science was very interesting to me, and how it came about again is that, of course, we were so poor that we could not have newspaper at our home, but we used to live near a very club called Navagram Sevak Sangho, and they used to have 2 newspapers coming there every day. Early in the morning they used to drop. My brother, who is younger, 1 year younger than I am, we used to wait early in the morning, wake up,
The moment that those two newspapers used to come, one of them was Anandabajar Putrika. It's important because ABP stands for Anandabajar Putrika. That is Bengali Anandabajar Putrika and the Statesman in English. This used to come. We used to run there and read from first page to last page, even including the advertisements in the newspaper. I still remember some of those advertisements. So we used to read that. And there we used to see some of these science stories. I actually read once that Jayant Nalikar came to Calcutta and gave a lecture. So I still remember vividly. So from there I used to think about that, okay, can I be like him? Can I be like this, this science? So there was, so what is science actually, to be honest? Science is, we are trying to figure out how things work. Like what is the truth behind it? How it works. That is what science. In that way, all of us are scientists. When you are cooking in your kitchen, you are trying to figure out how to make it better, right? Taste-wise, you are culinary scientist. So I call all of us are scientists. So that's what I used to try to figure out, how all these things work. So that's why I had a lot of interest in science. And then, because when I was studying, I got some scholarship, but I wanted to study physics, but went for engineering because, engineering, you have a chance of getting a job, but that, being the bonnet was still there. So I somehow landed in TIFR with Govind Swarup and all. Then I realized that I don't have enough, education, formal education really. So then I applied for higher studies. I landed up in the US and I went to Caltech, California Institute of Technology. That's where I did my PhD from. An interesting story about that Caltech and your question as well, that I was in electrical engineering department doing my PhD, but my office, my PhD thesis advisor was in the physics department. So I used to sit in the physics department. And every winter in the physics department, my next door neighbor used to be Stephen Hawking. The legendary Stephen Hawking used to sit there. So I used to go and talk to him, and then I used to actually pinch myself and think that, am I still dreaming those childhood dreams or is reality? So that's how I came, Caltech is an amazing environment because Caltech produced 47 Nobel laureates. So you're walking on the corridor, if you see someone, we used to go for coffee every day with someone, and then one day he didn't show up, and next day we realized that he got the Nobel Prize in Physics. David Politzer, his name. So this is the kind of environment, that's how the science interest was there from the beginning. And then when I was actually finishing up my PhD, then one day I got a call from NASA saying that they know about my work and if I'm interested in working at NASA. So luckily at that time they didn't have video phone, otherwise they say I'm jumping up and down. So that's how all these things. And talking about my idol is my mom, actually, my आई. तो जो म्हणजे त्यांच्याकडून ऐकण्यापेक्षा तुमच्याकडून की जेव्हा त्यांची आई स्टीफन हॉकिन्सना भेटली. सो गौतमचे आई बाबा आमच्याकडे आले होते. त्याच्या वडिलांना व्यवस्थित इंग्लिश बोलता येतं, पण अगदी म्हणजे फॉरेनरसारखं किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या व्यक्तीसारखं नाही. त्याच्या आई म्हणजे माझ्या सासूबाईंना आम्ही त्यांना मा म्हणतो. मला अजिबातच इंग्लिश येत नाही. म्हणजे ते कारण आहे मी बंगाली शिकले की त्यांच्याशी मला बोलायचं होतं. ते दोघंही संध्याकाळी फिरायला जायचे. अचानक त्यांनी पाहिलं समोरून स्टीफन हॉकिंग येतात आणि त्यांनी अगोदर म्हणजे त्या बघत होत्या की हा येतोय माणूस. त्या म्हणाल्या, आय एम व्हेरी हॅपी टू मीट यू. आता हे वाक्य आपल्याला सहजच वाटतं बोललं, कारण आपण टी व्ही बघतो, न्यूजमध्ये ऐकतो, पेपरमध्ये वाचतो. पण ज्या व्यक्तींनी कधी त्यांच्याकडे रेडिओ पण नव्हता, कधी शाळेत गेलेली नाही, तिला हे
सगळा अवतीभवतीचा विचार करून हे पूर्ण एक वाक्य बनवणं, किंवा साधी गोष्ट आपण दुसऱ्या एखाद्या भाषेत हे वाक्य म्हणायचं असेल तर आपल्याला किती कष्ट पडतात, हा विचार केला की मग लक्षात येतं की वाव. आणि गौतमचे बाबा स्तब्ध झालेले होते की ज्यांना खरोखर फिजिक्सचं प्रेम आहे, त्यांच्या लक्षातच नाही आलं की अरे आपली बायको आज इंग्लिश बोलते. Sir, have you came across or have you witnessed any scientific phenomena in this universe which we can't even imagine? See, a lot of things. Imagine, of course, a lot of things are out there that we cannot imagine, and also we cannot explain. Many of the things that we still don't know. One of the things, of course, you have been seeing a lot of things nowadays about UFOs, like unidentified flying objects. UFOs people see. Yes, we have seen some of the phenomena that you, at first glance, you cannot explain. That then you think that must be something else, right? But if the scientific mind is that, you try to still think that what could make that kind of phenomena, right? And then once you start thinking, majority of them, 99.999% of them, you can actually, at the end of the day, you can figure it out. That it is not something paranormal or any such thing. That is mostly about something that is happening, that the effect is such that we feel it is not normal, but there is a scientific reason behind that. So because that's what we try to see. But otherwise, no, I have not seen anything. But recently US government, they have released some files related to UFOs, and Yes. what is that then? Yeah, because a lot of things, they used to be classified. People observe. Suppose a pilot is flying and he or she observes something, and that to them it appears not normal. Then they used to note it down. They used to call it, UFO, unidentified flying objects. And then US government had a lot of those information. They classified it. They did not want to release to the public. But now they said, okay, we are releasing to the public. But once you look at them, people can still explain that what it is. So again, as I said at the beginning, that we have not found alien yet. So you don't believe in aliens, UFOs? No, I believe that their aliens are there, but we have not seen them yet. We have not found. I believe that there has to be life somewhere else, but I don't think that, that they already landed here. मगाशी बोलताना पृथ्वीचं तापमान सतत वाढत जात आहे असं म्हणजे ते आपण सगळेच अनुभवतोय. तर हे म्हणजे आत्ता आपण कुठं आहोत आणि सायंटिस्ट म्हणून तुम्हाला ते कुठंपर्यंत जाईल असं दिसतंय पुढच्या 5 वर्षांमध्ये? आताच खूप रिस्की स्थितीत आहोत आपण सध्या ॲक्च्युली. कारण आपण जर 4.5 डिग्री सेंटीग्रेड इन्क्रीज झालं तर दॅट इज पॉईंट ऑफ नो रिटर्न. हो. आणि आत्ता वी आर ऑलरेडी क्रॉस्ड द 1.5 डिग्री आता सेंटीग्रेड. 3च फक्त राहिले. 3 राहिलेले आहेत. सो आपल्याला जे आपण करतोय, चांगल्या गोष्टी ज्या करतोय त्या तातडीने केल्या पाहिजेत. पण तुम्ही सांगितलं आता की 4.5 अंश सेल्सिअसने जर 4.5 डिग्री सेल्सिअसने जर तापमान वाढलं तर सर्वनाश आहे, आणि त्यातलं जवळपास 1.5 डिग्री आपण ऑलरेडी पार केलेलं आहे. त्यामुळे आणखीन 3 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं की सर्वनाश आहे. तुम्हाला असं दिसतंय की आपण तो जो टप्पा आहे त्याच्या दिशेनं जाण्याच्या ऐवजी आपण म्हणजे आता खाली आणायचे प्रयत्न आपले पुरेसे आहेत? हो. सो बेसिकली रेट ऑफ इन्क्रीज ज्याला म्हणतो ना, तो हळूहळू कमी होतोय. म्हणजे ज्या स्पीडनी आपण वाढत जात होतो 4.5 त्याची गती कमी झाली. त्याची गती कमी होतीये. पण ती गती कमी होण्याची अजून म्हणजे ते न वाढता उतरणीला लागली पाहिजे. आयुष्याचे जोडीदार जेव्हा विज्ञान क्षेत्रातले हातोटीचे मंडळी असतात तेव्हा त्यांचे सर्वसामान्य जगण्याचे विषय काय असतात एकमेकांमधले. कारण माझी पिढी अवकाशाशी कुठे निगडीत झाली तर आम्ही स्टार ट्रेक बघितला. कॅप्टन कर्क, स्पॉक हे आमचे हिरो होते. आमच्या आयुष्यात कुठल्या तरी मुलीला कोणतरी म्हणत असतं, तुम्हारे लिए चांद तारे तोड लावूंगा.
तुमचं कसं चालतं, नेमकं कुठल्या विषयावर तुम्ही गप्पा मारता आणि कुठले इंटरेस्टचे विषय आहेत तुमचे, तुम्ही दोघांनी सांगा. You know, I tell that if everyone is scientist, then who is going to write poetries? Who is going to sing song? So we, like when I met Sulekha here, you know, there is, I am from अरे त्याची Bengal. स्टोरी आम्हाला ऐकायची आहे ना. I am from Bengal. She is from Maharashtra, but there is very good connection between these two in terms of art and culture. So when I came to Pune, with her, we went for Ghasiram Kotwal. That was, and it was at that time Mohan Agashe was actually acting. It was amazing, and I also went and watched Teen Pasacha Tamasha, the 3 penny opera's equivalent, and of course Savai Gandharv Music Festival. So amongst us, we don't only talk about science. We also talk about, you know, that music. We talk about, you know, movies and stuff, because I think all those things are very much needed. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्या विज्ञानाचा वापर करून माणसाने अणुबॉम्ब बनवला, ज्यावरून जगात युद्ध होत आहेत. आणि त्याच विज्ञानाचा हात धरून तुमच्यासारखे काही हात या जगाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. जिज्ञासा हे विज्ञानाचं मूळ आहे आणि जिज्ञासा स्टँड्स फॉर जिद्द, ज्ञान आणि आशा, जी तुमच्या दोघांकडेही पुरेपूर भरलेली आहे. संशोधन आणि सहजीवन याचं एक खूप छान समीकरण आहे तुमच्या दोघांकडे. आणि महाराष्ट्राशी तुमचं खूप छान नातं आहे आणि महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले होते, हे विश्वाची माझे घरं. त्याला अनुसरून या विश्वाच्या पलीकडे काय नेमकं दडलं आहे ह्याचा शोध तुम्ही घेताय. आणि तुकाराम महाराज म्हणाले होते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनेचरे. त्या उक्तीला अनुसरून तुम्ही पर्यावरण आणि पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या कार्याला बळ मिळो, यश मिळो, याच सदिच्छा आहेत. कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. Thank you. धन्यवाद. आणि यासोबत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.